नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। 25 जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे। हा श्रावण महिना 23 ऑगस्टपर्यंत आहे। या वर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण किती सोमवार आले आहेत? प्रत्येक सोमवारी आपण भगवान शिवांची सेवा कशी करावी, शिवपिंडीवर अभिषेक कसा घालावा, त्याचबरोबर शिवामूठ कोणती अर्पण करावी, त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या सेवा व्रत पारायण करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ती व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत। हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जाणाऱ्या श्रावण महिन्याला 25 जुलैपासून प्रारंभ होत आहे। श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा हा महिना मानला जातो। चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू चिरनिद्रासनात गेल्यानंतर विश्वाचा कारभार हा भगवान शिवशंकरांकडे असतो। त्यामुळे आपण या काळात भगवान शिवशंकरांची सेवा जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे। या काळात शिवतत्व हे अधिक पटीने जागरूक असते, त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा त्याचा आपल्या संसारिक आयुष्यामध्ये खूपच लाभ होतो। पहिला श्रावणी सोमवार हा 28 जुलैला आहे। या दिवशी आपण भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक घालायचा आहे। या दिवशीची शिवामूठ ही तांदूळ आहे। शिवपिंडीवर पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालू शकता। अभिषेक घालत असताना आपण शिवमहिमा स्तोत्र, शिवस्तुती किंवा शिवाष्टोत्तर नामावलीचे पठण करत आपण हा अभिषेक घालायचा आहे। हे म्हणणे शक्य नसेल तर स्त्रिया जर अभिषेक घालत असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक घालायचा आहे। पुरुष जर अभिषेक घालत असतील तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करता आपण शिवपिंडीवर अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालून झाल्यानंतर आपण शिवपिंडीची विधिवत पूजा करायची आहे। शिवपिंडीला भस्म लावायचे आणि त्यानंतर शिवपिंडीवर पांढरी फुले आणि बेलपत्र जरूर अर्पण करावे। त्यानंतर आपण शिवपिंडीवर शिवामूठ तांदूळ अर्पण करायचे आहेत। ही शिवामूठ आपल्याला 3 वेळा अर्पण करायची आहे। जे आपण तांदूळ घेणार आहे ते तुम्ही स्वच्छ घ्यायचे आहेत। किडलेले किंवा खराब झालेले तांदूळ आपण शिवपिंडीवर अर्पण करायचे नाहीत। अशा पद्धतीने आपण प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करायची आहे। दुसरा सोमवार हा 4 ऑगस्टला आहे। या दिवशीची शिवामूठ ही तीळ आहे। तिसरा श्रावणी सोमवार हा 11 ऑगस्टला आहे। या दिवशीची शिवामूठ ही मूग आहे। आणि चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार हा 18 ऑगस्टला आहे। या दिवशीची शिवामूठ ही जवस आहे। तर आपण प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीची विधिवत पूजा करायची आहे आणि आपण शिवामूठ अर्पण करायची आहे। फक्त सोमवारीच अभिषेक करायचा का, इतर वेळ केला तर चालतो का? तर आपण पूर्ण श्रावण महिना शिवपिंडीवर अभिषेक करू शकता, सेवा करू शकता। संपूर्ण श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे। त्यामुळे आपण जितक्या जास्त सेवा या श्रावण महिन्यामध्ये करता येतील त्या करायच्या आहेत। त्याचबरोबर तुम्ही काही व्रत वैकल्य, उपवास आणि सेवा करणार असाल त्याही आपण श्रावण महिन्यामध्ये केल्या तरी चालतील। तर अशा कोणत्या सेवा, व्रत, पारायण आपण श्रावण महिन्यामध्ये करू शकतो याची माहिती आता आपण घेऊ। सर्व 12 महिन्यांमध्ये श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो। या महिन्यामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला जातो। त्यामुळे आपल्याला कोणत्याही सेवा पारायण करण्यासाठी काही अडचणी येत नाहीत। त्यामुळे आपण श्रावणामध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। शिवपिंडीवर अभिषेक आणि शिवामूठ तर आपण प्रत्येक सोमवारी करणारच आहे। त्याचबरोबर आपण सगळ्यात महत्त्वाचं पारायण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण करू शकतो ते म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण। शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत। तुम्ही रोज 2 अध्याय वाचले तर तुमचे 7 दिवसामध्ये पारायण होऊ शकते। आपण श्रावण महिन्यामध्ये कधीही शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करू शकता। शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण 3 दिवसातही करता येते। तर तुम्हाला 3 दिवसामध्ये करायचे असेल तर तेही तुम्ही करू शकता। आणि तुम्हाला या ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथामधील 11व्या अध्यायाचे प्रत्येक सोमवारी जरी वाचन केले तरी देखील चालेल। शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे किंवा 11व्या अध्यायाचे वाचन कसे करावे याविषयीचे संपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येतील। श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे देखील तुम्ही पारायण करू शकता। श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या काही सेवा करायच्या असतील, जसे की श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्राचे पारायण तुम्हाला जर करायचे असेल तर करू शकता। गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी काही नियम अटी आहेत। त्यामुळे बऱ्याच जणांना इतर वेळी गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही, तर त्यांनी श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्राचे पारायण जरूर करावे। भगवान शिवशंकरांना भोळा शंकर असे म्हटले जाते। त्यामुळे आपण श्रावणामध्ये भगवान शिवशंकराच्या जितक्या जास्त सेवा करता येतील तितक्या आपण करायच्या आहेत। तुम्ही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये करू शकता किंवा प्रत्येक सोमवारी जरी तुम्ही या सेवा केल्या तरी चालतील। यामध्ये तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचाच आहे। त्याचबरोबर तुम्ही रुद्र गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र या मंत्रांचंही पठण करायचं आहे। हे सर्व मंत्र स्तोत्र हे दिंडोरी प्रणीत नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत। जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलला सर्च करू शकता किंवा यूट्यूबला तुम्हाला हे सर्व मंत्र स्तोत्र मिळून जातील।
श्रावण महिन्यामध्ये केले जाणारे अत्यंत प्रभावी अशी सेवा म्हणजे रुद्राभिषेक सेवा। अतिशय प्रभावी अशी सेवा आहे। श्रावणामध्ये शिवपिंडीवर आपण रुद्राभिषेक करायचा आहे। ज्यांच्या घरामध्ये व्यसनाधीन तापट स्वभावाच्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ह्या रुद्राभिषेकाचे तीर्थ अतिशय प्रभावी आहे। अशा व्यक्तींना आपण रुद्राभिषेकाचे तीर्थ दिले तर त्यांची व्यसने सुटण्यासाठी आणि त्यांच्या स्वभावामध्ये बदल होण्यासाठी खूपच उपयोगी आहे। घरात सतत भांडणे होत असतील, काही इतर समस्या असतील तर आपण जरूर श्रावणामध्ये रुद्राभिषेकाचे तीर्थ म्हणून त्या व्यसनी व्यक्तीला दिले तर त्यांना चांगलाच फरक पडेल। भगवान शिवशंकरांच्या उपासनेमध्ये शिव महिमा स्तोत्र, शिवस्तुती, शिवकवच, शिव अष्टोत्तर नामावलीचे पठण या श्रावण महिन्यामध्ये जरूर करावे। घरामध्ये आपण शिवपिंडीची पूजा अर्चा सेवा करत असतो, पण शक्य असेल तर श्रावणातल्या सोमवारी तरी आपण शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाचे दर्शन घ्यावे। जल अर्पण करून बेलपत्र जरूर अर्पण करावे आणि त्यावेळी आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जरूर जप करावा। श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांना स्मरून, आपल्या कुलदेवीला, कुलदेवतांना स्मरून, आपल्या गुरूंना स्मरून काही सेवा केल्या तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे नाहीशी होतील। नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येतील। श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे। श्रावणातल्या सोमवारला शिवपूजन, मंगळवारी मंगळागौरी पूजन, बुधवारी बुध पूजन, गुरुवारी बृहस्पती पूजन, शुक्रवारी जराजीवंतिका पूजन, शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन, रविवारी आदित्य पूजन केले जाते। 29 जुलैला नागपंचमी, 1 ऑगस्टला दुर्गाष्टमी, 5 ऑगस्टला पुत्रदा एकादशी, 6 ऑगस्टला प्रदोष व्रत, त्याचप्रमाणे 8 ऑगस्टला नारळी पौर्णिमा आणि 9 तारखेला रक्षाबंधन आहे। मंगळवार दिनांक 12 ऑगस्टला अंगारकी संकष्टीचा योग ही या श्रावण महिन्यामध्ये जुळून आला आहे। त्याचबरोबर शुक्रवारी 15 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि 16 तारखेला गोपाळकाला आहे। या प्रत्येक सणांच्या माहितीचे, त्याचबरोबर आपण या काळात केले जाणारे व्रत, वैकल्य, उपवास, पूजा मांडणी याविषयीचे सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येतील। कोणत्या सेवा कराव्यात, कोणते उपवास करावेत, ते कसे करावेत, पूजा मांडणी करावी का, सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। श्रावणातल्या सोमवारी जसं उपवास केला जातो त्याचबरोबर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी देखील उपवास केले जातात। आपल्या कुलदेवीला स्मरून मंगळवार किंवा शुक्रवारचे उपवास केले जातात। श्रावणामध्ये आपल्या कुलदेवीला स्मरून आपण कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चनची सेवा जरूर करावी। श्रावणामध्ये शक्य असेल तर आपले कुलदैवत, कुलदेवीचे दर्शन जरूर घ्यावे, कुलदेवीची ओटी भरावी। जाणे शक्य नसेल तर आपण घरच्या घरी ही कुलदेवीची ओटी भरू शकता। त्याचबरोबर आपल्या ग्रामदेवीची ही ओटी आपण श्रावण महिन्यामध्ये जरूर भरावी। श्रावणातल्या या सर्व सेवा विवाहित स्त्रिया, पुरुष या सेवा करू शकतात। त्याचबरोबर मुले, मुली, विवाहित मुलीसुद्धा या सेवा करू शकतात। आता गरोदर स्त्रियांनी हे व्रत, उपवास करावेत का? शक्य असेल तर आपण ह्या श्रावणातल्या सेवा करू शकता। जर तुम्हाला काही त्रास नसेल तर तुम्ही सेवा करू शकता। शक्यतो आपण 7व्या महिन्यानंतर कोणती सेवा करू नका। 7व्या महिन्यानंतर आपण शिव मंदिरातही दर्शनासाठी जाऊ नका। तुम्ही घरच्या घरी कोणतीही सेवा करू शकता। एखाद्या वर्षी आजारपणामुळे किंवा प्रेग्नन्सीमुळे आपल्याला व्रतवैकल्य सेवा करायला शक्य नसेल तर तुम्ही नाही केलं तर चालतील। आपण पुढच्या वर्षी या सेवा केल्या तरी देखील चालेल। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथे थांबवते। आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।